केंद्र शासनाच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये जमा करण्याचं निश्चित केलं आहे आणि जो काही 7वा हप्ता पेंडिंग आहे तो केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे हे अनेक शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात आहे। त्याच अपडेट आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी गोविंद काळे स्वागत करतो आपला शेतकरी आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की राज्य शासनातर्फे 6,000 आणि केंद्र शासनातर्फे 6,000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। राज्य शासनाचा जो काही 7वा इन्स्टॉलमेंट आहे त्याचं या ठिकाणी तारीख तर होऊन गेली आहे। ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार होते, परंतु या ठिकाणी काही कारणास्तव विलंब झाल्यामुळे या ठिकाणी यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ बघू शकतात की त्या व्हिडिओजमध्ये सांगितले आहे की अनिश्चितता या ठिकाणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 31 तारखेला जमा होणार, 29 तारखेला जमा होणार, अशा प्रकारचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी भ्रमित केलं जात आहे। परंतु या ठिकाणी शासनाची जी काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे त्यावरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं आणि ऑथेंटिक चॅनलला फॉलो सुद्धा करणं महत्त्वाचं असतं। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की कोणतीही निधी वितरित करायचा असेल तर या ठिकाणी राज्य शासनाची परमिशन किंवा GR निर्गमित होणं महत्त्वाचं आहे। तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणीचा जे काही निधी वितरण असेल त्याच्या अगोदर एक GR निघतो आणि त्यानंतरच या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात। तसंच या ठिकाणी राज्य शासनाचा कोणताही निधी असेल तो अगोदर म्हणजे लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या अगोदर GR काढावा लागतो आणि त्या GR अंतर्गतच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जातं। अशा प्रकारे या ठिकाणी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते। सध्या तरी या ठिकाणी बघू शकते की नमो सन्मान निधी शेतकरी योजनेचा जो काही GR आहे कोणत्याही प्रकारचा अजून निर्गमित केलेला नाही आहे। कृषी विभागामार्फत या ठिकाणी आपण विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सध्या तरी कोणतं ताजं अपडेट या ठिकाणी आपल्याला भेटले नाही, परंतु या ठिकाणी बघू शकता की सप्टेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे तिथपर्यंत का होईना या ठिकाणी GR निघून नमो सन्मान निधी शेतकरीचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे। तोपर्यंत बघू शकता की तुम्ही काही व्यक्तींना नमो सन्मान निधी शेतकरीचा हप्ता भेटलेला नाही, फक्त PM किसानचे हप्ते भेटतात। तर जसं काही तुम्ही PM किसानचं स्टेटस स्वतः चेक करू शकता की सध्या तुम्हाला किती हप्ते पडलेत, किती हप्ते पेंडिंग आहेत किंवा बंद झाला असेल तर त्याचं काय कारण आहे, या सर्वांचा जो काही आढावा आहे तो आपल्याला PM किसानच्या पोर्टलवर मिळतो। परंतु राज्य शासनाचं काय तर या ठिकाणी जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला किती हप्ते मिळाले, पुढचा जो हप्ता आहे या ठिकाणी त्याचं स्टेटस काय, या सर्व गोष्टींचा आढावा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल। आता तुम्हाला जर ते लक्षात येत नसेल तर त्यावरती सुद्धा मी हा व्हिडिओ बनवू शकतो, फक्त मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे हे आपलं आजचं अपडेट होतं। त्यामुळे ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत। धन्यवाद।